हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संवेद नाथ संवेद नाथ संवेद. आता आज पहिल्यांदा एक सूचना अत्यंत महत्त्वाची. सोमवारी 22 तारखेला राम जन्मभूमीमध्ये प्रभू रामभद्र विराजमान होणार आहेत. आपल्या सर्व सनातन धर्मियांसाठी हा अत्यंत आनंदाचा दिवस आहे. मोठ्या उत्साहात साजरा करायचा आहे. आपल्या घराला गुढ्या लावा, भगव्या पताका लावा, सजावट करा, दीप लावा, लाइटिंग करा, जे जे तुम्हाला जमेल ते करा. मात्र दाराला तोरण आणि आंब्याचा टहाळा लावाच लावा. आलं का मला? एक गाणं खूप व्हायरल होतं यूट्यूबवरती रामाचं. बरं, कुठलं आठवतं का? राम येस. गाणं खूप छान आहे. मी 7-8 ग्रुप्स ऐकलं तर त्याने थोडं वेगळ्या वेगळ्या प्रकारे म्हटलं, पण खूप छान आहे. पण ही भावना बेसिकली माता शबरीची आहे. सुंदरकांडचं पठण करताना आपण कसा पल्लव लावतो, दीन दयाल बिरदू संभारी अरुणाथ मम संकटभार. तसंच फार शेकडो वर्षापासून, 500 वर्षापासून आणखीन एक पल्लव लावला जातो. शबरी नाशरी आंगन में आज मेरे प्रभू आवेंगे. आलं समजा. त्या गाण्याचा मध्यार्थच ह्या गाण्यामध्ये पण आलेला आहे. पण ती प्रत्येक कवीची भावना वेगळी आहे. शबरी नाशरी आंगन में आज मेरे प्रभू आवेंगे, मेरे राम आवेंगे. आलं समजा. तर हा दिवस खरोखरच खूप महत्त्वाचा आहे. भारताच्या आणि भारताच्या सनातन धर्माची पूर्ण विल्हेवाट लावण्याच्या इच्छेने जे कोणी आले होते आक्रमक, त्यांनी जे काही करून ठेवलं त्याच्या विरुद्ध शिवाजी महाराजांनी जोरदार आवाज उठवला. ठामपणे भिडले, जबरदस्तपणे भिडले. राणा प्रताप जबरदस्तपणे भिडला. डेफिनेटली बाप्पा रावळ जबरदस्तपणे भिडला. आपण त्या घरात असतो नक्कीच, असं कुठे कुठे, बरोबर. त्याची आपल्याला आठवण नाही आहे, पण ह्या दिवसाची आठवण आपण नक्की ठेवूया. ह्या दिवशी जे काही रामाचं भजन तुम्हाला गाता येईल, एक रामाचं भजन आपण शिकलेलो आठवत आहे, ते जर गाता आलं आम्हाला स्वतःला घरी बसून चांगलं आहे. नाहीतर आपला बेस्ट में रामा रामा आत्मा रामा त्रिविक्रमा सद्गुरू समर्था, सद्गुरू समर्था त्रिविक्रमा आत्मा रामा रामा. हा गजर मोठ्याने करा. अगदी हातात टाळ वेळ घेऊन काय वाजवायचं ते वाजवून जरूर करा. ते ती जी वेळ डिक्लेअर झालेली आहे दुपारी 12च्या आसपासची, काय ती वेळ तुम्ही बघून घ्या. ती बघून त्या वेळेत जर करता आलं चांगलं, नाही करता आलं सकाळी करा, संध्याकाळी करा, पण आनंदोत्सव साजरा करा. मागे तुम्हाला सांगितलं होतं की राम नाम किती फेमस आहे बघा. आपण नावं बघतो साधी, बघा राजाराम नाम आहे, बरोबर. असं राजा शिव किंवा राजा कृष्ण असं नाव येतं का? नाही. सखाराम नाव आहे. सखा कृष्ण, सखा शिव, सखा गणपती असं नाव येतं का? नाही येतं. त्यानंतर आत्माराम नाव येतं. तर आत्मा कृष्ण, आत्मा शिव असं नाव येतं का? नाही. शिवराम नाव येतं. बरं, शिव आत्मा वगैरे असं काय नाव येतं का? बाळराम नाव येतं. बाळकृष्ण आहे, येस, अग्री. नंतर आणखी काय नाव येतं रामाची? सियाराम, सीताराम. त्यानंतर तुकाराम, राजाराम, शांताराम, येस, शांताराम. दत्ताराम, असं शांताकृष्ण येतं का? नाही. दत्ता येतं का? नाही. हां, अभिराम, येस. बलराम, दत्ताराम, येस. हे आपलं काय सांगतं? ही गोष्ट आपल्याला काय सांगते की राजानो, हा राम इतका आपल्या जीवनाशी एकरूप झाला.
आलं लक्षामध्ये, काही झालं राम 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 राम, अरे राम काय झालंय, अरे रामा काय करून ठेवलंस. आता जीवनात काही राम नाही उरला, म्हणजे जीवनात काही रस नाही उरला. म्हणजे राम हा आमच्या जीवनाचा प्रमुख रस आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून ह्या रामाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना नवी आहे. ही मूर्तीची प्रतिष्ठापना ही रामाची आपल्या हृदयात करायची प्रतिष्ठापना आहे. खरंच सांगतो मला, आपल्या घरामध्ये, आपल्या हृदयामध्ये, आणि आपल्या ऑब्वियसली आपल्या लाडक्या हिंदुस्थानमध्ये, भारतामध्ये. रामो विग्रहवान धर्म, हा रामाविषयी काय म्हटलं रामायणामध्येच, रामो विग्रहवान धर्म. विग्रहवान, विग्रह म्हणजे मूर्ती. राम हा साक्षात धर्माची मूर्ती आहे. असा हा राम अयोध्येमध्ये, त्याच्या जन्मभूमीमध्ये स्थानापन्न होणार आहे. बरोबर 500 वर्ष. तुकडे तुकडे केले गेले तरी या मंदिराचे, त्या मूर्तीचे. त्यापेक्षा अनेक लोकांनी च्या हृदयांचे किती तुकडे झाले असतील याचा विचार करा. बरोबर, आज आपल्या सगळ्यांच्या भक्तीमुळे, कठोर परिश्रमांमुळे, आपल्या राजकीय नेत्यांच्या चांगल्या स्ट्रॉंग कडक खंबीर शूर भूमिकेमुळे आज हे शक्य झालेलं आहे. बरोबर, भारताच्या न्यायसंस्थेने ह्या गोष्टीला न्यायही दिलेला आहे. बरोबर, मग अशा वेळेस आपण हा अविस्मरणीय सोहळा, न भूतो न भविष्यती, म्हणजे कधी झाला नाही आणि कधी होणार नाही, हा सोहळा फुकट घालवायचा नाही. त्या दिवशी सुट्टी घ्या आणि घरी बसा मी म्हणणार नाही, तुमच्या कामावर जा, सगळं करा. पण तो स्थापनेचं जे काही छायाचित्र म्हणा किंवा व्हिडिओ म्हणा, टी व्हीवर जे काही दाखवते ते, त्या संपूर्ण दिवसात एकदा तरी बघण्याचा मनापासून प्रयास करा. अगदी खरंच सांगतो, आयुष्यामध्ये, आणि एन्जॉय करा. घरात गोडधोड करायचं असेल तर जरूर गोडधोड करा. आयुष्यामध्ये बाहेरून आणून केलं तरी हरकत नाही, पण हे माझं फंक्शन आहे ही गोष्ट लक्षात ठेवा. प्रत्येकाला माहीत पाहिजे हे माझं फंक्शन आहे. ओके, बाकी कोणाचं नाही. राईट, हा विश्वास घेऊन पुढे जा. सोमवार हा तर शिवाचा वार आहे. आणि शिव स्वतः काय म्हणतो, सेवक स्वामी सखा सिय पीके. सिय पीके म्हणजे सीतापती. मी कोण आहे, सेवक स्वामी सखा. शिव हा रामाचा सेवकही आहे, स्वामीही आहे, बॉसही आहे, आणि सखा म्हणजे मित्रही आहे. आणि तेच राम शिवाच्या बाबतीत म्हणतात, हे लक्षात ठेवा. हा आपला सनातन धर्म आहे. देवांमध्ये वैर नाही, आम्हा भक्तांमध्ये वैर कशाला. राईट, त्यामुळे लक्षात ठेवायचं, आनंद करा. हा दिवस खरोखरच अत्यंत महत्त्वाचा आहे. जे रामराज्य आपल्याला अपेक्षित आहे आपल्या भारतामध्ये आणि आपल्या हृदयामध्ये, बेसिकली आपल्या जीवनामध्ये, त्याची ही पायाभरणी आहे, हे लक्षात ठेवा. ओके, त्यामुळे आम्ही म्हणा, आम्ही सर्वजण राम मंदिराच्या, राममूर्तीच्या प्रतिष्ठापनेच्या दिवशी ताठ छातीने, मान ताठ ठेवून, मान उंचावून गर्जना करणार आहोत. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. येस, ओके. आणि प्रत्येकाने आपापल्या फेसबुकवर, आपापल्या काय इंस्टाग्रामवरती तुमचे ब्लॉग्स असतील त्याच्यावरती जरूर टाका. आलक्ष्यामध्ये तुमचे साजरे करतानाचे फोटो, चित्र, घरात जर रामाची मूर्ती असेल, चित्र असेल, त्याची पूजन करा, काही करा, पण करा. रामाचं मंदिर जवळ असेल तर जवळ या. आलक्ष्यामध्ये नक्की
नाही जमलं तर आपलं गुरुक्षेत्र आहे, ते प्रभू रामभद्र उभाच आहे सदैव, बरोबर, जोरदारपणे. तर समीर दादा, आपलं गुरुक्षेत्र सजवायचं आहे. गुरुक्षेत्रमचा तळमजला जो आहे तोच नाही, आपली अख्खी बिल्डिंग सजवायची. ओके, अतिशय सुंदर सजवा. मनापासून आपल्या त्रिविक्रम मठांना कळवा, चांगली सजावट करा. आलशामध्ये जुईनगरला कळवा, दाभोळकरांच्याकडे कळवा, त्यानंतर पुणे क्षेत्रमला कळवा, पुरुषार्थधामला कळवा आणि अतुलित बलधामला कळवा. येस, डेफिनेटली. गोविद्यापीठमला कळवा, त्रिविक्रम मठ सगळे ते सांगितलं, ते गोविद्यापीठमला कळवा आणि आपल्या सगळ्या मित्रमंडळींना कळवा. आपल्या परिवारातील प्रत्येक व्यक्तीला ज्याला कळलं असेल त्याला जरूर कळवा. आनंद करायचाच आहे आयुष्यामध्ये, कारण आनंद म्हणजेच राम आणि राम म्हणजेच आनंद आयुष्यामध्ये. सो जोरदार. हरिओम श्रीराम अंबद.